नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज सोमवार 3 ऑगस्ट. तर मित्रांनो, आज दुपारनंतर आताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा धुमाकूळ बघायला मिळू शकतोय. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, आपण सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा बघूया. कोणत्या भागामध्ये आज दुपारनंतर आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, एकंदरीत जर बघितलं दुपारनंतरचे जे काही वातावरण आहे, दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आपल्याला या ठिकाणी पाऊस जोर वाढताना बघायला मिळत आहे. सुरुवातीला मित्रांनो, किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी आहे. तर पावसाचा जोर जो बघायला मिळू शकतो आपल्याला या भागामध्ये आहे. अहिल्यानगरच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळेल. विजांचा गडगडाट आणि विखुरलेल्या स्वरूपात मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे. मित्रांनो, अहिल्यानगर झालं, बीडचा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर वाढलेला बघायला मिळू शकतो. शिरूर, कासार, बीड, वडवणी, माजलगाव, गेवराईचा परिसर आहे. अंबाजोगाईचा परिसर आहे. या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. धरण क्षेत्राकडे देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. या ठिकाणी जोर थोडा कमी आहे, मात्र विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात राहील. बीड जिल्ह्याकडे जोर थोडा जास्त आहे. धाराशिवकडे जोर थोडा जास्त आहे. धाराशिवमध्ये हा जो काही परिसर आहे या ठिकाणी बार्शी झालं, धाराशिव, वैराग, तुळजापूर, कुर्डुवाडी, परांडा या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. दुपारनंतर या ठिकाणी जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. तसेच मित्रांनो, आज दुपारनंतरचे जे वातावरण आहे या ठिकाणी पाऊस लातूरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, दुपारनंतर विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतोय. लातूर, औसा, शोणपाल, उदगीर, निलंगा, शहाजानी या ठिकाणी. नांदेड जिल्ह्याचा हा जो काही परिसर आहे, नांदेड जिल्ह्याकडे देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या परिसरामध्ये. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, आपण पूर्णाचा परिसर आहे. तसे या ठिकाणी हिवरा, पूर्णा, परवा, तसं हा काही सर्व परिसर आहे. नांदेड, बार्शी या परिसराकडे पावसाची शक्यता आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते. जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे. परभणीकडे देखील पाऊस आहे. विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. हिंगोलीकडे विजांचा गडगडाट आहे. पावसाची शक्यता आहे हिंगोलीकडे देखील. तसेच इकडे बाकी भागाकडे जर बघितलं तर हाच पाऊस बाकी भागाकडे सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय आणि आपल्याला पावसाचा जोर जो आहे विदर्भाकडे बघायला मिळू शकतोय. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीकडे या ठिकाणी पावसाचा जोर वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान आणि वर्धा जिल्ह्याकडे देखील पावसाचा जोर यवतमाळकडे विखुरलेल्या स्वरूपात आहे. मात्र इकडे हा जो काही परिसर आहे वर्धा, नागपूर, भंडारा, तसंच या ठिकाणी चंद्रपूरचा काही परिसर आहे, उत्तर परिसर या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो. या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील आहे. इकडे मराठवाड्यामध्ये जर बघितलं, छत्रपती संभाजीनगर झालं, बीड झालं, तसंच धाराशिव या सर्व काही परिसरामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचा जोर वाढत आहे. आणि मित्रांनो, इकडे अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे. काही ठिकाणी वातावरण कमी आहे, पावसाचा जोर थोडा कमी आहे. नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर पावसाचा जोर कमी स्वरूपातच आहे. विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. पुणे, साताराकडे आणि सांगली, कोल्हापूरकडे जर बघितलं मित्रांनो, इकडे सोलापूरकडे, तर आज दुपारनंतरचे जे वातावरण आहे तर आपल्याला जो पाऊस बघायला मिळू शकतोय दुपारनंतर. सांगली, कोल्हापूरकडे हा जोर आहे. सांगली आणि कोल्हापूरकडे विखुरलेल्या स्वरूपात मध्यम स्वरूपाचा, मात्र जो जोरदार पाऊस आहे तो आपल्याला बघायला मिळू शकतो सोलापूरकडे दुपारनंतर जोर जास्त आहे. हा जो काही परिसर आहे, अकलूज झालं, मसवड झालं, तसं सांगोली, मंगळवेढा, पंढरपूरचा परिसर आहे, सोलापूर, अक्कलकोट, माहूरचा परिसर आहे. या ठिकाणी मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय आज सायंकाळच्या परिसरामध्ये. एकंदरीत जर बघितलं तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूरकडे जोर जास्त आहे आणि सांगलीच्या काही परिसरामध्ये जोर जास्त आहे. मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर मराठवाड्याच्या जवळपास संपूर्ण जिल्ह्यांमध्ये झालं. या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर झालं, जालना झालं, तसंच बीड, धाराशिवकडे झालं, लातूर, परभणीकडे झालं, नांदेड, हिंगोलीकडे झालं. या ठिकाणी आपल्याला विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय आणि विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि यवतमाळ, वर्धाकडे काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, चुकून तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये रिमझिम पावसाची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तर मित्रांनो, तुमचा गाव, तालुका, जिल्ह्याचे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी तुमच्या गाव, तालुका, जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या गाव, तालुका, जिल्ह्याचे नाव
हा अवश्य पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या गाव तालुका जिल्ह्याचा हवामान अंदाज सांगण्याचा प्रयत्न करू. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.